तर हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो, विकसित महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. खरातांचं झालेलं प्रकरण हे अतिशय निंदनीय, एकदम निंदनीय. त्याचं समर्थन किंवा त्याची बाजू किंवा काय हे कोणीही कुठल्याही बाजूने घेण्याचं काही कारण नाही. आम्ही सगळेच मग कुठल्याही पक्षाचे असो, आज लोकप्रतिनिधी म्हणून मी असेल, यांच्या पक्षाचे काही असतील, त्यानंतर शिवसेनेचे दोन्ही बाजूचे काही असतील, काँग्रेसचे असतील का भारतीय जनता पक्षाचे असतील, कुठलाही नेता यांनी कुठल्याही घटनेचं समर्थन हे केलं नाही. एक आहे की सगळ्याच राजकीय मंडळींना, सर्व पक्षाच्या हा एक धडा आहे की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपण वावरत असताना एखाद्या कुठल्याही गोष्टीच्या आपण कुठल्याही बाबतीमध्ये एक सल्ला घेणं किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे आपण त्यांच्याकडे एक बोलतो ना काय पुढचं जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून असेल किंवा काय असेल, ह्या सगळ्या बाबतीतला हा सगळ्याच राजकारण्यांना मिळालेला एक धडा आहे. पण या आपल्या माध्यमातून मला आणखीन एक सांगायचंय की वेगवेगळे फोटो याच्यामध्ये आले, वेगवेगळ्या नेत्यांचे फोटो आले, वेगवेगळ्या राजकीय पक्षातले ते होते. कुठल्याही राजकीय पक्षातल्या नेत्यांनी त्यांनी जे कृत्य केलंय त्याचं समर्थन केलं का? त्याची बाजू कोणी मांडली का? नाही. याचा अर्थ असा की वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांची भेट झालेली असेल, याचा अर्थ असा नाही की हे जे निंदनीय प्रकरण झालेलं आहे याचं कोण समर्थन करतं का हे त्यांना माहिती होतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये पडण्यापेक्षा आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी SIT जी स्थापन केलेली आहे, त्या चौकशीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या शहानिशा होतील. आज बघितलं कोणी महिला कुठल्याही पक्षाचे असो, कुठल्याही यांच्यावर आरोप करत आहेत. कोण रश्मी वहिनीचं नाव घेतं, कोण इथं नीलमताईंचं नाव घेतं, कोण माझ्याही संदर्भामध्ये मी भूमिका स्पष्टपणाने मांडत नाही ह्या संदर्भामध्ये नाव घेतं. त्यामुळे ह्या सगळ्या याच्यामध्ये आपापसातली बदनामी करण्यापेक्षा एक राजकीय एक विचारधारा किंवा एक महाराष्ट्राची विचारधारा म्हणून सगळ्या पक्षांचे यांनी वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांना भेटले असतील. याचा अर्थ असा होत नाही की या निंदनीय घटनेची कोणाला माहिती होती किंवा हा जो प्रकार सगळा याबद्दल कोणाला माहिती होती. जर माहिती असती तर कुठलाही महाराष्ट्रातला राजकारणी हा त्यांना भेटला नसता, याची मला एक लोकप्रतिनिधी म्हणून खात्री. अशा पद्धतीची कुठली चर्चा ऐकलेली नाहीये. आम्ही महायुतीमध्ये आहोत, त्यामध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा आणि त्याचबरोबर शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आणखीन आमचे घटक पक्षही आहेत. ही महायुती आहे. जशी बारामतीची पोटनिवडणूक आहे ज्याच्यामध्ये आदरणीय सुनेत्रा काकी त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार जरी असल्या तरी त्या महायुतीच्या उमेदवार आहेत, ज्याचा उल्लेख आदरणीय फडणवीस साहेबांनी केला. तशाच पद्धतीनं राहुरी ही महायुती म्हणून त्या ठिकाणी आम्ही लढवण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलतो. वाटतं की अमोलजी हे आमचे सहकारी राहिलेले आहेत. विधान परिषदेमध्ये त्यांनी 6 वर्ष आदरणीय अजितदादांनी त्यांना त्या ठिकाणी संधी दिली. ते वेळोवेळी पक्षाच्या वतीने सुद्धा भूमिका त्या ठिकाणी मांडत आलेले आहेत. जर दादांच्या म्हणजे सूचनेनुसार, दादांच्या मार्गदर्शनाखाली एखादी जर एजन्सी पक्षाच्यासाठी कॅम्पेनिंग करण्यासाठी निवडली, त्यावेळेला गेलेली असेल आणि त्या संदर्भामध्ये त्यांच्या काही शंका कुशंका असतील, जर त्यांच्या मनामध्ये पक्षाच्या हिताच्या दृष्टिकोनातून, पक्षाच्या पुढच्या वाढीच्या दृष्टिकोनातून, तर मला खात्री आहे की आदरणीय सुनेत्रा काकी असतील, आदरणीय पारदादा असतील, हे त्यांना ज्या काही त्यांच्या शंका कुशंका असतील अमोलजींच्या, त्याचं निरासन ते निश्चितपणाने करतील. मला वाटतं काय की वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या शंका कुशंका या एका कॅम्पेन एजन्सीच्या बद्दलच्या त्या ठिकाणी रंगवल्या जात आहेत. त्याच्यापेक्षा महत्वाचे विषय आज राज्यामध्ये आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून दादांच्या पश्चात पक्ष कसा आदरणीय सुनेत्रा काकींच्या नेतृत्वाखाली विस्तारित करावा असा मोठा प्रश्न आमच्या समोर असताना एका एजन्सीच्या ह्याच्यावर शंका कुशंकावर आम्ही किती वेळ घालवायचा आणि ती ठेवायची नाही ठेवायची काय करायचं याबाबत आमच्या नेत्या म्हणून सुनेत्रा काकी निर्णय घेतील. आम्ही सगळेच जणांनी सुरुवातीपासून ही भूमिका ठेवली की आदरणीय अजितदादांच्या पश्चात आदरणीय सुनेत्रा काकींनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आणि त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारावी. आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना विनंती केली. त्यानुसार त्या आज राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुद्धा आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत आणि उद्याच्या घडीला जर त्या संदर्भामध्ये जो काही निर्णय घ्यायचा असेल हे सगळे अधिकार आम्ही आदरणीय सुनेत्रा काकींना दिलेले आहेत. आमची भूमिका इतकीच आहे
की आम्हाला सुनेत्रा काकींच्या पाठीशी ठामपणाने कार्यकर्ता म्हणून उभं राहायचंय आणि कार्यकर्ता म्हणून उभं राहत असताना तो पक्षाच्या हिताचे त्या ज्या काही निर्णय घेतील त्याच्यामध्ये आम्ही सगळेच जण त्यांच्या पाठीशी आहोत.